आपल्या माध्यमातून पुणेकरांना आवाहन करतोय, तुमच्या सगळ्या लायब्ररीजला आवाहन करतोय की 9 तारखेला आपण 1 तास भलेही तुम्ही अभ्यासाचं वाचा आणि काही घ्या, काही वाचा, पण ते वाचत असतानाचा एक फोटो आम्ही एक QR कोड केलेला आहे, तो आपल्या माध्यमातून तुम्हाला मी देतो. त्या QR कोडला स्कॅन केला तर स्कॅन केल्यावरती तो फोटो अपलोड करायचा आहे, तुमचं नाव लिहायचं आहे. असे सगळे त्या दिवशी शहरातले फोटो आम्ही एकत्र करणार आहोत बरं या सगळ्याच्यातनं. आणि माझी अशी अपेक्षा आहे की किमान 50,000 ग्रुप पासून वैयक्तिक पासून फोटो दिले. इंडिव्हिज्युअल फोटो काढला तरी चालेल, जिथे असाल तिथे. आवश्यक नाही की कुठेतरी सामूहिक वाचनाचाच कार्यक्रम करायला. आपल्या घरी आहोत आपण, आपल्या मुलीने वेगळा वाचला, आपण वेगळा वाचला, आपल्या कुटुंबातल्या लोकांनी वेगळा वाचला आणि प्रत्येकाचा एक फोटो त्या QR कोड स्कॅन करून त्याच्यावरती अपलोड करायचा आहे. ओके. ते सगळे फोटो आमच्याकडे एकत्र आल्यानंतर त्यातलं पुढे इंटरेस्टिंग आहे. आम्ही ह्या सगळ्या फोटोंच्या आधारे आम्ही एक वॉल तयार करणार आहोत मोठी. बरं. शांतता पुणेकर वाचत आहे, त्यात ही सगळी 50,000 फोटो ठेवणार आहोत अशी. क्या बात आहे. तो मी फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावरती ती वॉल तयार करणार आहोत. त्यात प्रत्येक पुणेकरांचा फोटो असावा अशी माझी अपेक्षा आहे, अशी माझी विनंती आहे. जिथे असाल तिथे वाचलं तरी चालेल या सगळ्याच्यात, पण तो QR कोडवरती स्कॅन करून टाका, कारण ते रजिस्टर्ड होईल आपण वाचलंय. बरोबर. एक अजून हे का करतो हे सांगतो. याच्या मागे खूप मोठा हेतू आहे, तोही तुम्हाला सांगतो. आम्ही पुण्याला जगाची पुस्तकाची राजधानी करायला निघालेलो आहे. बरं. दरवर्षी युनेस्को एका देशातल्या एका शहराला वर्ल्ड बुक कॅपिटल करतं. मी गेली 3 वर्ष आम्ही प्रयत्न करतोय, पण यावर्षी शेवटी आमचा अर्ज युनेस्कोने ऍक्सेप्ट केलाय.